भोंदू खरातची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांसंदर्भात देखील चौकशी। भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय, हवाला रॅकेट संदर्भातही चौकशीची शक्यता। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती, तर दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचंही समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघड। ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही। खरातनं महिलांसोबत केलेले घृणास्पद कृत्य आणि त्या संदर्भात माहिती नव्हती। घटनेचा निषेध करतो, खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी। आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। खरात प्रकरणामध्ये महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस। अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप, तर रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याचीही मागणी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। झाली आहे, इराण वाटाघाटीसाठी याचना करतोय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दावा, तर इराणला आधी हॉर्मुझ स्ट्रेट सुरू करावा लागेल, ट्रम्प यांचा इशारा। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2600, चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ। सोनं जीएसटीसह प्रतितोळा आता 1,50,380 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 2,39,990 रुपये मोजावे लागणार।